सोलदाबका येथे प्राथमिक कृषी पीकेपीएस सोसायटी संस्थेच्या नूतन गोदाम इमारतीचे उद्घाटन। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिल भुसारे यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन। पीकेपीएस सहकारी संस्थेने स्वतःच्या निधीतून 21 लाख रुपये खर्च करून गोदामाची उभारणी केली। शुक्रवारी हुलसूर तालुक्यातील सोलदाबका येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिल भुसारे यांच्या हस्ते प्राथमिक कृषी पीकेपीएस सोसायटी गोदामाचे उद्घाटन उत्साहात पार पडले। हुलसूर शहरातील पीकेपीएस सहकारी संस्थेने स्वतःच्या निधीतून 21 लाख रुपये खर्च करून या गोदामाची उभारणी केली आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे भागवत जानबा अध्यक्ष होते। संस्थेचे उपाध्यक्ष बसवराज हारकुडे, तर प्रमुख बसव केंद्र तालुका अध्यक्ष आकाश खंडाळे, ज्येष्ठ माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लप्पा धबाले, माजी जिल्हा परिषद सुधीर कडादी आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष रूपावती जाधव उपस्थित होते। अनिल भुसारे बोलत होते की हुलसूर पीकेपीएसचे व्यवस्थापन मंडळ गेल्या 2 वर्षांपासून उत्कृष्ट सेवा देत आहे। ग्रामीण भागात ग्रामपंचायतींचा सहकारी संस्थांवर मोठा विश्वास असतो। व्यवस्थापन मंडळाने कोणाचीही तक्रार येणार नाही अशा पद्धतीने सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे। सध्या जिल्ह्यातील पीकेपीएस संस्थांना डीसीसी बँकेकडून कर्ज मिळण्यात अडचणी आहेत, त्यामुळे संस्थेने विविध उत्पादक उपक्रम राबवून आपले उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प करावा। जनतेची कामे करणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनता नेहमीच आशीर्वाद देते। आकाश खंडाळे बोलत होते की हुलसूरची पीकेपीएस ही एक आदर्श संस्था आहे। शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात लागणारी खते आणि औषधे कोणत्याही तुटवड्याशिवाय वेळेत वितरित करण्याचे मोठे काम ही संस्था करत आहे। मल्लप्पा धबाले बोलत होते की कोणत्याही संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असते। सोलदाबका गाव सहकारासोबतच धार्मिक क्षेत्रातही प्रगती करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। तसेच संस्थेचे सर्व संचालक सक्रिय व प्रामाणिकपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर कडादी आणि रूपावती जाधव यांनीही आपले विचार मांडून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी पीकेपीएस सोसायटी अध्यक्ष भागवत जानबा आणि उपाध्यक्ष बसवराज हारकुडे, सीईओ नंदकुमार मुसतापुरे, एमजी राजोळे, प्रवीण कडादी, बसवराज चौवरे, अशोक मेत्रे, संजय पाटील, शंकरप्पा पाटील, अनिल मारवाडी, अनिल हिरू, जनाबाई बिरादार, आकाश खंडाळे, रूपावती जाधव, ग्रामपंचायत सदस्य नितेश पाटील, रोहिणी जानबा, मुक्ताबाई रामरथन, पांडुरंग बिरादार, अनंत जाधव। कार्यक्रमाला सोलदाबका व हुलसूर परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि सहकारी क्षेत्रातील मान्यवर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचलन व आभार राजकुमार होनाडे यांनी केले। स्टार ಹುಲಸೂರು ನ್ಯೂಸ್ ಸೋಲದಾಬಕ। ಅನಿಲ್ ಭುಸಾರೆ ಅವರು ಹಾಗೂ ಎಂಜಿ ರಾಜೋಳ ಅವರು ಈಗಾಗಲೇ ನೆರವೇರಿಸಿ ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಮಂಡಿಸಿ ಮಹಾಪ್ರಸಾದ मी 1 करोड रुपये ठेवतो तुला सगळ्याच्या पुढे सांगायला असतंय। 1 करोड रुपये जमा करतो बसवराज डोंगरकर काय जमा करतो म्हटलं तर एका माणसाला काम करायला लाव आणि गरम पाण्याची व्यवस्था करा। पिठाची गिरणी बसवतो उतरीमध्ये ज्याने टॅक्स भरतंय, ज्याने पहिले टॅक्स भरतंय दरवर्षाला त्याला फ्री जोडून देवा म्हणून काही लोक काय केलं म्हणतात भुसारे लुटून घेणार म्हटले। मला तुमचे लुटायची जरूरत नाही आणि तुमच्या लुटण्याला मला काही फरक पडत नाही। बरोबर आहे का? बरं तुमच्याकडे लुटा 5,000 खाली सामाजिक नाही, आर्थिक नाही, अध्यात्मिक क्षेत्रात मी दाबकेवाल्याचे आम्ही धडा शिकवला हे मला खरोखरच जाणवलं।